Hello student, welcome to our YouTube channel. Firstly, I introduce myself, Mr. M.D. Maitre from late Ramesh Varpudkar Junior College Sonpet. या ठिकाणी आपण LRPHच्या मार्फत ऑनलाईन ई-लर्निंग क्लासेस चालू केलेले आहेत. या ठिकाणी आपण आता सध्या 11th स्टँडर्डची सायन्सची बॅचसाठी आपण नवीन सिलेबसनुसार या ठिकाणी आपण चॅप्टर पाहणार आहोत. 11th सायन्सला या ठिकाणी आपल्याला मॅक्झिममली पाहिलं तर टोटल 16 चॅप्टर्स आहेत बायोलॉजी सब्जेक्ट्समध्ये. यामध्ये 2 बॉटनी आणि झुलॉजी हे मेन पार्ट्स आहेत. 2 या 2 पार्ट्समध्ये आपल्याला फर्स्ट चॅप्टर आहे, दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड. आता ह्या लिव्हिंग थिंग्समध्ये, लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण पाहिलेले की 2 मेन पार्ट्स डिवाइड झालेले. फर्स्ट दॅट इज द लिव्हिंग अँड सेकंड इज आणि नॉन लिव्हिंग. आता लिव्हिंग थिंग्स म्हटले की आपल्या अवतीभोवती जे काही त्या ठिकाणी प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, अशा प्रकारच्याला आपण काय म्हणतो लिव्हिंग थिंग्स. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स जे की त्या ठिकाणी हालचाल न करणारे आहेत, जसं की आपण त्या ठिकाणी टेबल असेल, दगड असेल, बाउंड असेल, एव्हरेस्ट असेल, हे अशा प्रकारच्याला आपण काय म्हणतो नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी अर्थ आहे, म्हणजेच आपलं जे आजूबाजूचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट टोटली ह्या ठिकाणी कशावरती, तर अबायोटिक आणि बायोटिक ह्या 2 कंपोनंट्सवरती काय करतं, डिपेंड झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग आता हे जे काही बायोटिक कंपोनंट्स आहेत, दे आर ऑब्व्हियसली ए लिव्हिंग बीइंग्स प्रेझेंट अराउंड अस. मग आता बायोटिक कंपोनंट्स म्हटले की त्या ठिकाणी काय, हे मॅक्झिममली ह्या लिव्हिंग बीइंग्सवरती काय करतात, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात किंवा त्याच्यावरती ते त्या ठिकाणी अराउंड होतात. दे ऑल्सो क्वेश्चन्स हॅव टू द वाय डू वेल we call to them living and how to they can be differs from the non living. म्हणजे जसं आता आपण ह्या ठिकाणी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्याच्यामध्ये काय डिफर करू शकतो. जसं की आपण त्या ठिकाणी पाहतो की लिव्हिंग थिंग्स म्हटले की त्या लिव्हिंग थिंग्समध्ये मेन पार्ट आहेत ते त्या ठिकाणी ते फंक्शनिंग करणे. मग लिव्हिंगमध्ये आपण पाहतो की पहिल्यांदा जर पाहिलं तर त्या ठिकाणी ग्रोथ, ज्याची ऑटोमॅटिकली ग्रोथ होते त्याला आपण काय म्हणतो, लिव्हिंग थिंग्स म्हणतो. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिव्हिंग म्हणतो. त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होत असेल तर किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, लिव्हिंग म्हणतो. म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते बेसिक प्रिन्सिपल्स या ठिकाणी आपल्याला पहिलं आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण काय करू शकतो, पुढच्या स्टेपकडे म्हणजे त्या ठिकाणी लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. मग आता ही जी काही लिव्हिंग बीइंग्स आहेत ती लिव्हिंग बीइंग्सची प्रोसेस फॉर्म करत असताना, आपण ऑब्झर्व करत असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी ऑब्झर्व करतो ते म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ग्रोथ फॅक्टर हा त्या ठिकाणी काय इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी कॅरी आउट करतो. मग आता हे ग्रोथ म्हटलं की त्या ग्रोथ कशाला म्हणायचं, इन्क्रीज द मास ऑफ द ओव्हरऑल इन्क्रीज इन द साईज ऑफ ए टिश्यू, इट इज नोन टू बी द ग्रोथ, राईट. म्हणजे आता ह्या ठिकाणी काय, इन्क्रीज इन द मास अँड ओव्हरऑल इन्क्रीज इन द साईज, दॅट इज साईज ऑफ टिश्यू, इट इज नोन टू बी द ग्रोथ. म्हणजे आता ह्या ठिकाणी ही जी काय आपली सेल आहे किंवा त्या ठिकाणी टिश्यूज आहेत, त्या टिश्यूजवरती, त्या सेल्सवरती जर त्या ठिकाणी काय तो मास इन्क्रीज होत असेल, त्या ठिकाणी डेव्हलप होत असेल, त्याला काय म्हणतो आपण, ग्रोथ म्हणतो. जसं की त्या ठिकाणी प्लांट्समध्ये असेल किंवा ॲनिमल्समध्ये असेल. आता प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करतो, जर आपण ह्युमन बीइंग्समध्ये जर घेतलात तर आपण जन्मल्यानंतर त्या ठिकाणी आपण एखादा बाळ पाहतो, त्याची हाईट जी असते, त्याचे जे काही ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स त्याचं आयडेंटिफाय करतो, त्याचं ऑब्झर्वेशन करतो, ते कसं असतं त्या ठिकाणी स्मॉल साईजमध्ये असते. पण त्याच पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी 18 वर्षानंतर जर त्याचं आयडेंटिफिकेशन केलं, एखादं सपोज आपण त्या ठिकाणी एखाद्या लहान मुलाला पाहिलेलं आहे आणि त्या 18 वर्षानंतर आपण त्याला पाहतो, तर त्याला ओळखू शकतो का आपण, नाही. कशामुळं, तर त्याच्यामध्ये काय झालेली, ग्रोथ झालेली. मग अशा प्रकारची ही जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ म्हणजे काय, तर दॅट इज द इन्क्रीज इन द मास अँड इन्क्रीज इन द साईज आर द ट्विन कॅरेक्टर्स ऑफ ए ग्रोथ. म्हणजेच हे त्या ठिकाणी दोन्ही त्या ठिकाणी कॅरेक्टर्स कशामध्ये, ह्या ग्रोथमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे इन्क्रीज इन द मास अँड इन्क्रीज इन द साईज.
म्हणजेच त्या ठिकाणी त्या सेल्सची, त्या टिश्यूजची त्या ठिकाणी जी काही साईज आहे किंवा त्याचा जो काही शेप आहे तो त्या ठिकाणी काय होतो, इन्क्रीज होतो. मग आता ह्यामध्ये आपण जे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व करत असताना आपण पाहतो की ग्रोथ जी आहे ती ग्रोथ म्हटली की आपण त्याला लिव्हिंग म्हणायचं म्हणतो. मग आपल्याला पहिला प्रश्न पडतो की त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आणि त्या ठिकाणी ग्रोथ ह्याचा जर आपण त्या ठिकाणी एक विचार केला तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी लिव्हिंग आहे. पण काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ होते का? जसं आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी माउंटेन आहे. मग आता हे माउंटेन ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण पाहतो की माउंटेनची साईज ही काय त्या ठिकाणी एक स्टेप बाय स्टेप वाढत गेलेली असते, बरोबर आहे. त्याचप्रमाणे जर एखादा बिल्डअप एरिया आहे, बिल्डिंग आहे, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, आता ही काय झाली त्याची ती ग्रोथच आहे, बरोबर आहे. मग ह्याला आपण त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स म्हणू शकतो का? नाही. मग आता हे ह्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स मध्ये त्या ठिकाणी आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये ग्रोथची डेफिनेशन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायचंय, द चेंजेस हॅपनिंग इनसाइड द बॉडी आर ड्यू टू देर आर द इंस्ट्रिन्सिक ग्रोथ. इट ऑकर्स इनसाइड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इनसाइड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज डिफाइनिंग फीचर्स ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच ह्या ठिकाणी ही जी काही चेंजेस आहेत, हॅपनिंग चेंजेस इनसाइड द बॉडी, ह्युमन बिंगच्या आतमध्ये. मग आता आपल्या आतमध्ये जी काही डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट आपल्याला दिसते का? आता आपली जी काही त्या ठिकाणी ऑर्गन्स आहेत, आपली जी काही बॉडी आहे, सेल ऑर्गॅनिल्स आहेत, ते त्या ठिकाणी काय आतून त्या ठिकाणी काय होतात, डेव्हलप होतात. त्यावेळेस आपले काय वरचे अवयव काय होतात त्या ठिकाणी त्याची ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला भेटते. मग आता नॉन लिव्हिंग मध्ये त्याची ग्रोथ त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असताना काय, तर त्या ठिकाणी व्हेर ॲज द एक्सट्रिन्सिक ग्रोथ ऑकर्स आउटसाइड ऑफ नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इट इज नॉट डिफाइनिंग फीचर्स ऑफ द नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. राईट, आलं लक्षात. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं लिव्हिंग थिंग्स मध्ये आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये काय, तर त्या ठिकाणी दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत. ते म्हणजे काय, त्या ठिकाणी देर आर द इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक. आता इंट्रिन्सिक म्हणजे काय, तर आतमध्ये, इनर, आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, तर बाहेर. लिव्हिंग थिंग्स मध्ये जी काही ग्रोथ होती ती त्या ठिकाणी काय, शरीराच्या आतमध्ये होते. आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे त्या ठिकाणी नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये जी काही त्या ठिकाणी ग्रोथ होते ती नॉन लिव्हिंग थिंग्स मधली जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ कशी आहे, बाहेर. आपल्याला आपण त्या ठिकाणी ती डोळ्यानं पाहू शकतो. म्हणजे काय, आता तुम्ही म्हणताल की आता 1 वर्षाचा जो काही बाळ आहे तो 18 वर्षांना मोठा झाला, तो त्या ठिकाणी बाहेरूनच त्याची ग्रोथ झाली. आतून त्याच्या जे काही सेल्स आहेत, त्याच्या काही टिश्यूज आहेत, त्या जर वाढल्या तरच त्याची काय ती ग्रोथ होऊ शकते. जर आतल्या सेल्सची जर त्या ठिकाणी त्याची ग्रोथ झाली नाही तर त्या ठिकाणी त्याचे ऑर्गन्स वाढणार आहेत का? नाही. काही प्रमाणामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला एखादा ह्युमन बिंग पाहायला भेटतो की त्याची ग्रोथ झालेली नसते. 18, 21, 22 वर्ष झाली तरी त्याची 2-3 फूट हाईट असते. म्हणजे त्याच्यातल्या आतल्या ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्स तयार झाल्या का? नाही. म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन झालं का? नाही. त्याची ग्रोथ झाली का? नाही. म्हणून अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी ग्रोथ आहे ती इंट्रिन्सिक ग्रोथ त्या ठिकाणी आवश्यक असते. दॅट ग्रोथ इज इन्व्हॉल्विंग इन ए लिव्हिंग थिंग्स. आणि जे काही एक्सट्रिन्सिक ग्रोथ आहे ती एक्सट्रिन्सिक ग्रोथ कुठे, तर त्या ठिकाणी कशामध्ये, आपल्याला त्या ठिकाणी नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये ती ग्रोथ आपल्याला पाहायला भेटते. मग आता अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी ग्रोथ आहे ती ग्रोथ फॉर्म होत असताना त्याच्यानंतरचं जे काही नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या ह्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स मध्ये ओळखण्यासाठीचा, तो म्हणजे काय, तर त्या ठिकाणी रिप्रोडक्शन आहे. मग आता रिप्रोडक्शन म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला रिप्रोडक्शन वरतून त्याच्यावरूनही आपण काय करतो, त्या ठिकाणी ती थिंग्स आहे ती त्या ठिकाणी लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे ती ऑब्झर्व करतो किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन करत असतो. मग आता ह्या ठिकाणी रिप्रोडक्शनची ग्रोथ त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करत असताना आपण काय म्हणतो, दे आर द इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर प्रोजेनी. रिप्रोडक्शन इन ए मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इज इन द प्रोडक्शन ऑफ प्रोजेनी possessing features more or less similar to parents. मग आता ही जी काही त्या ठिकाणी रिप्रोडक्शन प्रोसेस आहे, रिप्रोडक्शन प्रोसेस ही कशामध्ये, फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये काय होते, कॅरी आउट होते, फंक्शनिंग होते. मग आता ही जी काही रिप्रोडक्शन प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल मेंबर्स
ऑर प्रोजेनी. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी पाहतो की एखादा प्लांट आहे, त्या प्लांटचं काय त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होतं. आपण एका सीड्स पासून त्या ठिकाणी अनेक मल्टिप्लाइड काय करतो, त्या ठिकाणी प्लांट व्हरायटीज प्रोड्यूस करतो. किंवा ह्युमन बिंग्स मध्ये पाहतो, ह्युमन बिंग्स मध्ये रिप्रोडक्शन झाले की त्याच्यापासून नवीन त्या ठिकाणी स्पेसिस फॉर्म झालेली आपण त्या ठिकाणी पाहतो. म्हणजे अशा प्रकारची जी काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये त्यांचं प्रोडक्शन आहे ते प्रोजेनीचं त्या ठिकाणी मेन फीचर्स म्हणून त्या ठिकाणी मोर ऑर लेस सिमिलर टू द पॅरेंट्स. म्हणजे खूप काही प्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सिमिलर कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये काय करतो, मेन्शन करतो. मग आता आपण पाहतो की जसं एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी सिमिलर कॅरेक्टर्स किंवा लेस ऑर सिमिलर कॅरेक्टर्स आर इन्व्हॉल्वड इन धीज प्रोजेनी. म्हणजे जसं आता त्या ठिकाणी आपण जे काही पॅरेंटल गॅमेट्स आहेत, पॅरेंट्स थ्रू जे काही ऑफस्प्रिंग आहेत त्या ठिकाणी प्रोड्यूस होणारी जी काही सेल आहेत, गॅमेट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहतो की एखादा जर नाही का त्यामध्ये आपल्याला जर पाहायला भेटलं तर ज्यावेळेस आपण एखादी आपल्या अनुवंशिकता म्हणतो, हेरिडिटी म्हणतो, ती हेरिडिटी कुणा थ्रू आपल्यामध्ये येते, तर आपल्या पॅरेंट्समुळे, बरोबर आहे, पॅरेंटल गॅमेट्समुळे. म्हणजे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी पॅरेंटल गॅमेट्स आहेत ते पॅरेंटल गॅमेट्स ह्या ठिकाणी लेस ऑर सिमिलर मोर दे कॅन बी मॅक्सिमम ऑर मिनिमम काहीतरी त्या ठिकाणी कॅरेक्टर्स आहेत, फीचर्स आहेत, ते फीचर्स हे कुणामध्ये आपल्यामध्ये ऑफस्प्रिंग्समध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय इन्व्हॉल्व्ह झालेले पाहायला भेटतात. म्हणजे ही जी काय त्या ठिकाणी रिप्रोडक्शन प्रोसेस आहे ती रिप्रोडक्शन प्रोसेस आपल्याला यामध्ये फंक्शनिंग करताना दिसत असते. मग आता ही जी काही रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन त्या ठिकाणी काय सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, अशा दोन वेगवेगळ्या रिप्रोडक्शन मध्ये त्याचं मेन फंक्शन त्या ठिकाणी करत असते. मग आता असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटले की त्या ठिकाणी काय जे काही मेल गॅमेट असतील किंवा फिमेल गॅमेट्स असतील, म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्या ठिकाणी मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट दे कॅन बी कॅरी आउट ए मेन फंक्शनिंग. म्हणजे त्या ठिकाणी मेन फंक्शनिंग काय, तर त्या ठिकाणी मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्सचं त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि जर त्यामध्ये आणखी जर पाहिलं आपण त्या ठिकाणी स्पोर फॉर्मेशन असेल किंवा बडिंग असेल, फ्रॅगमेंटेशन असेल किंवा ट्रू रिजनरेशन असेल, अशा ह्यांच्या थ्रू सुद्धा काय होतं त्या ठिकाणी त्यांचं रिप्रोडक्शन हे कॅरी आउट होतं. म्हणजे आता स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय, एखादा स्पोर आहे त्या स्पोर्स थ्रू त्या ठिकाणी काय होणे, त्याचं मल्टिप्लिकेशन होणे, दॅट इज द रिप्रोडक्शन. ते सुद्धा काय एक प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. बडिंग म्हणजेच काय, तर एकावर एक एकाला एक चिटकून अशा प्रकारचं ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं फॉर्मेशन होतं, त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, त्याला काय म्हणतो आपण, बडिंग म्हणतो. फ्रॅगमेंटेशन म्हणजेच एखादा कट करत त्या ठिकाणी त्याचं मल्टिप्लिकेशन होणे किंवा ट्रू रिजनरेशन, अशा प्रकारचे हे जे काही त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी त्यांचं रिप्रोडक्शनचे टाइप्स आपण त्या ठिकाणी पाहतो किंवा त्या ठिकाणी ऑब्झर्व करतो. म्हणजेच ह्या ठिकाणी हे जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मॅक्झिममली सेक्सेस आर नॉट इन्व्हॉल्वड थ्रू द गॅमेट्स फॉर्मेशन. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे काही ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही सेक्सेस आहेत ते सेक्सेस आर नॉट इन्व्हॉल्वड इन ए गॅमेट फॉर्मेशन इज पॉसिबल, बट फर्टिलायझेशन अँड मिओसिस इज नॉट इन्व्हॉल्वड. आता मिओसिस म्हणजे काय, दॅट इज द सेल डिव्हिजन. हे आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. मिओसिस, मायटोसिस हे तुम्ही अगोदरही पाहिलं असेल, पण आपल्याला इन डिटेल्स आपल्याला नंतरच्या सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये ते त्या ठिकाणी काय करायचे, ऑब्झर्व करायचं. मग आता ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये काय मिओसिस इन्व्हॉल्व होत नाही, कशामध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय त्या ठिकाणी मिओसिस आर टेक्स प्लेस, म्हणजेच सेक्सेस इन्व्हॉल्व अँड फर्टिलायझेशन अँड मिओसिस इज ए टेक्स प्लेस. म्हणजेच फर्टिलायझेशन प्रोसेस होणे, एग्स फर्टिलाइज, हे जे काय त्या ठिकाणी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कॅरी आउट झालेली पाहायला भेटते. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी मेटाबॉलिझम. आता ही जी काही मेटाबॉलिझम आहे ती मेटाबॉलिझम प्रोसेस सुद्धा काय त्या ठिकाणी ह्या लिव्हिंग थिंग्स म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मेन कॅरेक्टर्स काय करते, इन्व्हॉल्व करते. मग आता ह्या मेटाबॉलिझम मध्ये काय, तर त्या ठिकाणी मेटाबॉल, इट इज ॲन ए ग्रीक वर्ड. हे काय मेटाबॉल काय त्या ठिकाणी ग्रीक वर्ड आहे, विच मीन्स ऑकर्स ऑफ ए चेंज. म्हणजे जे की त्याच्यामध्ये काय करतो त्या ठिकाणी चेंजेस करत राहतो. म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीरामध्ये काय, बॉडीमध्ये काय मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज काय करतात, कंटिन्युअली कॅरी आउट करत असतात. इट इज अ टोटल सम ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स
ऑकरिंग इनसाइड द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. राईट. म्हणजे ही जी काही त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन आहे ती केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये काय कंटिन्युअली कॅरी आउट करणे, फंक्शनिंग करणे, त्याला काय म्हणतो मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. जसं आपल्याला आपण चहा पिला जास्त किंवा कॉफी पिली जास्त तर त्यावेळेस आपल्याला ऍसिडिटी होते. हे म्हणजे काय तर दॅट इज द मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे अशा प्रकारची आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन्स ऑकर करणे इनसाइड द बॉडी आपल्या शरीरामध्ये, दॅट इज नोन टू बी द मेटाबॉलिझम. मग आता हे जे काही त्या ठिकाणी फंक्शनिंग पाहिलं आपण, त्या ठिकाणी रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन त्यामध्ये असेक्शुअल असेल, सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, त्याचप्रमाणे ग्रोथ आहे किंवा मेटाबॉलिझम आहे. ते मेटाबॉलिझम हे अशा प्रकारचे आहे, त्या ठिकाणी त्याचं फंक्शनिंग आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी त्याचं फंक्शनिंग करून त्याची जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ कशा प्रकारे त्या ठिकाणी कॅरी आउट करते किंवा त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ होऊन त्यामध्ये रिप्रोडक्शन सुद्धा कशा प्रकारे होतं हे ह्या ठिकाणी आपण ऑब्झर्व केलं. मग आता ह्या ज्या काही चॅप्टर आहेत त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्समध्ये किंवा त्या ठिकाणी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कॅरी आउट होत असताना मेटाबॉलिझम मध्ये ती त्या ठिकाणी फॉर्म होत असताना इट हॅज परफॉर्म मेटाबॉलिझम टू द मेटाबॉलिक ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. मग आता त्याचे दोन टाइप्स पडतात यामध्ये. एक म्हणजे काय तर त्या कॅटाबॉलिझम अँड सेकंड इज ॲनाबॉलिझम. मग आता हे जे काही त्या ठिकाणी कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम दोन टाइप्स आहेत. तर त्या ठिकाणी त्यामध्ये कॅटाबॉलिझम म्हटले की त्या ठिकाणी कट, कॅट मीन्स कट, म्हणजे त्या ठिकाणी त्याला कटिंग करणे. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे काय तर त्या ठिकाणी मेकिंग, त्याला काय करतात जॉईंट करतात. म्हणजे आता ही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस फंक्शनिंग होत असताना ह्या मेटाबॉलिझम मध्ये काय, जसे की त्या ठिकाणी आपण पाहतो ॲनाबॉलिझम मध्ये काय पाहतो, त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रोसेस असेल किंवा प्रोटीन सिंथेसिस असेल, ही त्या ठिकाणी फंक्शन करते. मग आता ही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस ॲनाबॉलिझम मध्ये पाहिल्यानंतर तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस असेल, फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, त्याचप्रमाणे वॉटर मॉलिक्युल्स असतील, ह्यांच्या थ्रू त्या ठिकाणी काय होतं, त्या अशा प्रकारे त्यांचं ग्लुकोज मॉलिक्युल्स काय होतो फॉर्म होतो. म्हणजे दॅट आर इन्व्हॉल्ड इन ॲनाबॉलिझम. आणि कॅटाबॉलिझम मध्ये काय होतं, प्रोटीन सिंथेसिस म्हणतो आपण त्याला. प्रोटीन सिंथेसिस कट होऊन जे काही त्या ठिकाणी सेल्युलर ऑर्गॅनिझम हे आहेत त्यामध्ये त्याचं काय फॉर्मेशन होतं. म्हणजे त्या ठिकाणी एखादा प्रोटीन झालं तर त्या प्रोटीनला कट करणे. म्हणजे ह्या ठिकाणी एटीपी इम्पॉर्टंट काही आहे, काही ठिकाणी आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी एटीपी त्या ठिकाणी आवश्यक नाही एनर्जी प्रोडक्ट म्हणून. म्हणजे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी मेटाबॉलिझमची प्रोसेस आहे ती मेटाबॉलिझमची प्रोसेस आपल्याला फॉर्म झालेली पाहायला भेटते. मग आता ही जी काही त्या ठिकाणी ग्रोथ त्या ठिकाणी आपण पाहिली, ही आपण बर्थ पासून तर त्या ठिकाणी डेथ पर्यंत ही जी काही आपण प्रोसेस पाहतो त्यामध्ये काय त्या ठिकाणी ग्रोथ कंटिन्युअली होत राहते. मग आता आपण म्हणतो की एकदा का 21 वर्ष झाली त्याच्यानंतर ती काय ग्रोथ होते का, नाही, तसं नाही. आता ग्रोथ ही काय त्या ठिकाणी कंटिन्युअली झालेली असते. म्हणजे आपण काय म्हणतो वाढदिवस, बर्थडे म्हणतो आपण त्याला, तो साजरा करतो. म्हणजे काय त्या ठिकाणी ग्रोथ होत राहते आपली. म्हणजे हे जे काय त्या ठिकाणी त्या जे काही आपल्या शरीराच्या आतमध्ये जी काही सेल्स आहेत, त्याच्या ज्या काही टिश्यूज आहेत, त्याच्या काय कंटिन्युअली ग्रोथ होत राहतात. म्हणजेच ह्या ठिकाणी त्यांचं जे काही मॉलिक्युल्स आहेत, ऑर्गन्स आहेत किंवा त्या ठिकाणी त्याची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम त्या ठिकाणी इफेक्टिव्ह वर्किंग काय करते त्या ठिकाणी चालू राहते. मग आता त्याची जी काही फंक्शनिंग आहे ती फंक्शनिंग लाईफ कंटिन्युअस फॉर्म होत असताना ऑर्गॅनिझम देर आर द ऑर्गॅनिझम ट्रायज टू द प्रोड्यूस ए यंग वन लाईक टू द इट सेल्फ. म्हणजे आता ह्या ठिकाणी फंक्शनिंग आहे ती फंक्शनिंग करत असताना रिप्रोडक्शन म्हटलं, त्यामध्ये रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्समध्ये कॅरी आउट करतो. त्यामध्ये असेक्शुअल असेल किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल. म्हणजेच ह्या ठिकाणी जे काही त्यांचं फॉर्मेशन आहे ते फॉर्मेशन किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन आहेत, नवीन सेल्स आहेत त्या ठिकाणी किंवा नवीन बॉडीज आहेत, नवीन व्हरायटीज आहेत, ह्या ठिकाणी ह्या सर्व कशाच्या थ्रू, तर ह्या रिप्रोडक्शन थ्रू काय होतात त्या ठिकाणी फंक्शनिंग करत असतात.
मग ॲज द बॉडी ऑफ लॉसेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. म्हणजेच आता जर ह्या ठिकाणी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आपल्या शरीरामध्ये जर बॉडीमध्ये जर त्या ठिकाणी फंक्शनिंग करणं बंद केलं तर त्या ठिकाणी आपण काय करतो, डाईज करतो किंवा त्या ठिकाणी डेड होतो. म्हणजे अशा हे जे काही त्या ठिकाणी ह्युमन बिईंग्समध्ये किंवा त्या ठिकाणी ऑल लिव्हिंग थिंग्समध्ये इंटरनली जे काही त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज आहेत, कोणत्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या काय मेन इम्पॉर्टंट आहे, महत्वपूर्ण आहेत. त्या जर फंक्शनिंग करणं बंद पडलं, आता जसं की त्या ठिकाणी आपण म्हणतो की लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, ह्यांच्या ज्या काही त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू जर राहिल्या तर आपण काय करतो, ह्युमन बॉडी किंवा त्या ठिकाणी जी काही लिव्हिंग थिंग्स आहेत ती व्यवस्थित फंक्शनिंग करत असते. जर ह्याच्यापैकी एक जरी पार्ट त्या ठिकाणी फंक्शनिंग करणं बंद झाला तर त्या ठिकाणी काय आपण व्यवस्थित राहतो का, नाही. म्हणजे एनी लिव्हिंग बिईंग्स रिस्पॉन्स टू द थर्मल, केमिकल ऑर बायोलॉजिकल चेंजेस. म्हणजे ह्या ठिकाणी इन द सराउंडिंग ऑर दिस इज युनिक प्रॉपर्टी ऑफ ए लिव्हिंग बिईंग्स. म्हणजे ह्या ठिकाणी ही जी काही आपली लिव्हिंग थिंग्स आहेत त्या लिव्हिंग बिईंग्स ह्या थर्मल, केमिकल ऑर बायोलॉजिकल चेंजेस मध्ये काय करतात, त्या ठिकाणी इम्पॉर्टंट फंक्शनिंग करत राहतात. म्हणजे ह्या ठिकाणी ह्याचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन आपण ऑब्झर्व करतो आणि त्याच्या ह्या जे काही मेटाबॉलिझम आहे, ग्रोथ आहे, रिप्रोडक्शन आहे, ह्यांच्या थ्रू त्या ठिकाणी ती लिव्हिंग थिंग्स आहे का नॉन लिव्हिंग थिंग्स आहे ते त्या ठिकाणी आपण काय करतो, आयडेंटिफाय करतो. There is a immense diversity in the living organisms since time immemorial. There are the immemorial and variety of the organisms are living together on earth. म्हणजे आता ह्या ठिकाणी ही जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्या लिव्हिंग थिंग्सच्या व्हरायटीज ह्या डिफरंट आहेत आणि त्या सुद्धा काय भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. इन द ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशनशिप and between the living and non-living as well as between the two living beings or groups, systematic study of these is an essential. This data is also important for the various industries and agriculture. Intensive laboratories and field studies. या ठिकाणी ही जी काही डेटा आहे तो डेटा सुद्धा काय तेवढाच इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या लॅबोरेटरीसाठी किंवा ऍग्रिकल्चरल फील्डसाठी त्या ठिकाणी आपल्याला क्लासिफाय होणं किंवा त्या ठिकाणी त्याचे जे काही ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द स्ट्रॉंग बेसिक फॉर द मिनिंगफुल युजेस ऑफ द कलेक्टेड डेटा अँड इफ वी नीडेड टू द स्टडी दिस डायव्हर्सिटी सर्टेन ऍड्स कॉल्ड ॲज द टेक्झॉनॉमिकल ऍड्स कॅन बी युज्ड. दिस इन्क्लूड्स हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन्स, म्युझियम, डायव्हर्सिटी पार्क्स एक्सेट्रा. म्हणजे आता ही जी काही त्या ठिकाणी फंक्शनिंग आहे कशाची, आता यामध्ये हे जे काही त्या ठिकाणी लॅबोरेटरीज असेल किंवा त्या ठिकाणी ऍग्रिकल्चरल फील्ड्स असतील त्यांना इम्पॉर्टंट आहे. काय तर त्या ठिकाणी त्याची ग्रोथ कशा प्रकारची होते त्या लिव्हिंग थिंग्सची, त्याचं जे काही रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन कशा प्रकारचं होतं, त्याचप्रमाणे त्याचं जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कशा प्रकारे फंक्शनिंग करतात ह्यांची टोटल स्टडी, त्याचा जे काही आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट, ह्याची जी काही सगळी फंक्शनिंग आहे ती फंक्शनिंग, हे सगळं काय आपण त्या ठिकाणी ह्या टेक्झॉनॉमीमध्ये काय करतो, आयडेंटिफाय करतो किंवा त्याची स्टडी करत असतो. मग ही जी काही त्या ठिकाणी टेक्झॉनॉमिकल ऍड्स आहेत ते त्या ठिकाणी ह्या टेक्झॉनॉमिकल ऍड्स थ्रू आपण काय करतो ते आपण आपल्यामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन करतो. मग आता ह्यापुढे आपल्याला काय हर्बेरिया असेल किंवा बॉटॅनिकल गार्डन्स असतील किंवा म्युझियम असेल किंवा ह्या बायोडायव्हर्सिटी पार्क्स असतील, ह्या अशा प्रकारच्या ह्यांच्या थ्रू आपल्याला काय करायचंय ह्या प्रत्येकाचं आयडेंटिफिकेशन करायचंय. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करावे. धन्यवाद.